त्या करण्याचा अपराध होतात, परंतु बैल जे होते तर त्यांच्या बाबतीत पुन्हा कायदा असा होता. जस्ट माहिती सांगत आहे कायद्याचा विद्यार्थी या नात्याने की जुन्या कायद्यामध्ये बैलांच्या बाबतीत बैल जर पुन्हा म्हातारा झाला असेल, शेतीच्या कामासाठी उपयुक्त नसेल, तर अशा बैलाची वेटरनरी डॉक्टर कडून परवानगी घेऊन त्याची कुर्बानी करता येत होती. परंतु नंतरच्या भाजपाच्या फडणवीस साहेबांच्या काळामध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली आणि अमेंडमेंट करून त्याच्यात वंशाच्या कोणत्याही जनावरांची हत्या इव्हन ईदसाठी सुद्धा बकरीसाठी सुद्धा करता येणार नाही असा कायदा. तर त्या कायद्याप्रमाणे आम्ही आमचे मुस्लिम समाजातील जे मौलाना लोक असतात ते प्रत्येक पद्धतीमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी समाजाला मार्गदर्शन करतात, सांगतात. तर त्यांनी काल एक मीटिंग ठेवली. त्यामध्ये सर्व मुस्लिम समाजातील राजकीय पक्षाचे नेते सुद्धा उपस्थित होते. त्या सर्वांतर्फे ही मीटिंग होती आणि त्या मीटिंग मध्ये निर्णय झाला की आपण येणाऱ्या 27 तारखेला होणाऱ्या बकरीच्या दिवशी कायद्याला धरून कायदा जसा आहे सध्याचा आजचा त्या कायद्याप्रमाणे आपण कुर्बानी करणार, कायद्याचं उल्लंघन होऊ देणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की प्रशासनाने गेल्या काही वर्षात असे अनुभव आहेत की कायद्याला अनुसरून कायद्याप्रमाणे सुद्धा जर कुर्बानी होत होती तरी काही ठिकाणी काही समाज दुश्मनपणा, समाज कंटकपणा संघटनांनी विनाकारण मुस्लिम समाजाच्या लोकांना त्रास देण्यासाठी पोलिसांकडे मोठ्या तक्रारी केल्या. उदाहरणासाठी आताच्या नवीन कायद्याप्रमाणे म्हैस जी आहे, म्हैस बफेलो आणि बफेलोचा जो मेल असतो त्याला ज्याला म्हणतात, करडा काहीतरी म्हणतात मराठी, तर त्या जनावरांची कुर्बानी करता येते कायदेशीर. तर ते जनावर जर कोणी आणत असेल तरी काही संघटनांच्या लोकांनी विनाकारण छोट्या तक्रारी करून पोलिसांकडून त्यांना त्रास दिला गेला. फक्त त्रास दिला गेला, पैसे घेतले गेले एवढंच नाही, तर त्यांच्यावर केसेस पण करण्यात आले. त्याच्यासाठी इव्हन तुम्हाला आश्चर्य होईल, मला हे ऐकून आश्चर्य होईल की बकरा जो आहे, बकरा बकरी यावर तर कोणाची पाबंदी नाही कोणत्या कायद्याने. तर बकरे भरून आणणाऱ्या ज्या गाड्या आहेत, ट्रक्स, अगदी पुरेशी गाड्या, त्यांना सुद्धा रस्त्यात अडवून काही बेकायदेशीर संघटनांनी लोकांनी ज्यांना त्यांना पोलिसांच्या हवाले केला आणि पोलिसांनी त्यांना मारहाण पैसे घेऊन त्यांच्यावर केसेस केले. तर अशा बेकायदेशीर घटना होऊ नये. शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये आपुलकीचं एकमेकांचं सेक्युलर आपल्या देशाच्या हितासाठी सर्व धर्म समभावाचं समाज वातावरण राहावं या उद्देशाने आमचा प्रयत्न आहे. आम्ही स्वतःहून पुढे आलो, आम्हाला प्रशासनाने बोलावलं नाही. आमचे हे नेते मंडळी, आमचे हे जे ना समाजामध्ये जे काम करणारे लोक आहेत आमच्यासारखे, यांनी स्वतःहून सुमोटो ज्याला कायद्याच्या भाषेत म्हणतात, आम्ही सुमोटो आलो आणि आम्ही प्रशासनाकडे प्रार्थना ही विनंती करणार आहोत प्रशासनाला की बाबा आम्ही बेकायदेशीर प्रयत्न करणार नाही, करू देणार नाही आमच्या समाजाच्या लोकांना, परंतु जे कायदेशीर आहे त्याला विनाकारण आपल्याकडून त्रास होऊ नये आणि त्या संघटना ज्या आहेत त्या विनाकारण आम्हाला त्रास देत आहेत त्या संघटनांवर सुद्धा आपण अंकुश ठेवला पाहिजे.
त्यांना सुद्धा सूचना देऊन कायदेशीरपणे या हेला उन्हें भी रोककर उन्हें सताया जाता है, पैसे की डिमांड की जाती है और ये सब आप लोगों को मालूम है, पता है। ऐसा ही एक वाकया आज से 8 दिन पहले एक केरल की गाड़ी जिसके अंदर एक बंदा सेफ था, एक उसके अंदर ऑलविन स्पेस बोल के एक क्रिश्चियन लड़का था, एक मुस्लिम था। वो दोनों लोग एप्पल की गाड़ी केरला से लेकर भरकर वो लोग जा रहे थे मध्य प्रदेश में। वारंगा फाटा क्रॉस करने के बाद उनको 4 मोटरसाइकिल पर लड़कों ने गाड़ी को रोके और रोकने के बाद उनसे कहा गया है कि गाड़ी में क्या है, गाड़ी पैक क्यों, गाड़ी में क्या है, तो बोले एप्पल है। लैंग्वेज का प्रॉब्लम तो नहीं, बोले उसके अंदर ये लड़कों ने कहा कि उसके अंदर तुम गाँव वास ले जा रहे हैं, तो बोले कि गाँव वास नहीं है इसके अंदर। वो लोगों को ऐसा लगा कि ये लोग लुटेरे हैं, गाड़ी लूटेंगे, हमारे पैसे लूटेंगे, मोबाइल लूटेंगे। तो थोड़ा आगे जाने के बाद फिर ये लोगों ने अपनी गाड़ी को आगे सामने उनके कर उनको रुकाया। पहले का नाम पूछा तो कृष्ण निकला, उसको डंडों से 2-3 मारे। फिर इस साइड में आए, लेफ्ट साइड में, फिर नाम पूछे तेरा नाम क्या है, उसने बताया नदाफ कुरैशी। तो उसको इस तरीके से जो मरने के करीब था और एक उसको जो तलवार से मारे, घाव से, हथियार से, तो इस तरीके से मारे वाला था कि अभी भी यशोसाई में वो बच्चा एडमिट है। बावजूद इसके हदगांव पुलिस स्टेशन के अंदर सीरियस ऑफेंस दाखिल नहीं हुआ। कंसल्ट पीआई ने एपीआई ने वहां पर 326 का गुना दाखिल किया। लेकिन जैसे ही हमारे लोगों को पता चला, हम लोग हॉस्पिटल पे गए और देखा, डॉक्टरों से मिले तो डॉक्टर्स ने कहा कि अगर इसका ब्रेन का पानी अगर निकल जाएगा तो बच्चा मर जाएगा, उसको फौरी ऑपरेट करना जरूरी है। तो ऑपरेशन के लिए भी लोगों के पास पैसे नहीं। फिर हमने पैसे भरे, ऑपरेट किए उसको। उसके फौरी बाद एसपी साहब से बात की, कंसल्ट पीआई से बात की, फिर उसके बाद में 307 का गुना दाखिल हुआ। 7 आरोपियों को अरेस्ट किया गया, एनसीआर हो चुका है। ये तो एक वाकया है, हम तो लेंगे एक्शन इंशाअल्लाह होगा। लेकिन बेकसूर बिला वजह के लोगों को त्रास देना, उनको मारना, कानून हाथ में लेना, चाहे बजरंग दल के लोग हो, चाहे गौरक्षा के नाम पर ये गौरक्षक लोग हो, इनको हम कल जाकर एसपी साहब से, आईजी साहब से, कलेक्टर साहब से मुलाकात करेंगे। इनको कहेंगे हम कि हम अपनी तौर से तो हमने अपने समाज को समझा दिया है, हम सब लोग मिलकर, लेकिन आपकी भी जिम्मेदारी है कि 149 की नोटिस देकर इनको पाबंद किया जाए, क्योंकि समाज के अंदर ये लोग हिंदू और मुसलमानों के बीच में देश निर्माण कर रहे हैं, समाज कंटक, इनके ऊपर लगाम लगनी चाहिए। मेरी आपसे जिन्होंने ये प्रश्न किया था उनसे मेरी विनती है, रिक्वेस्ट है कि आप अपने नाम किसी पेपर के हैं, दिव्य केसरी, दिव्य केसरी, दिव्य केसरी, जो भी पेपर के हैं आप उसमें ये इंसिडेंट को आप जरा फ्रंट पेज पर हेडिंग के साथ लगाएं। चलेगा। मेरी आशर्ट को भी जाकर मिले यशोसाई हॉस्पिटल में, तो सही मानों में पत्रकारिता भी होगी और देश की सेवा भी होगी। और राम प्रसाद साहब ने वास्तव न्यूज के अंदर पूरी तफसील के साथ वो न्यूज बनाई। हम अपील कर रहे हैं हमारे समाज हमने उसका आराखड़ा ऐसा बनाया है। मौलाना ने कल ये कहा अपने भाषण में कि वो वंश जैसा बैली कहे ना, आम जबान में बैल कहिए, आसान जबान बैल की कुर्बानी अगर कोई करता है तो कुरैशी बिरादरी के काटने वाले जो वर्कर होते हैं, यानी जो काम करने वाले लोग, उनके बगैर तो वो पॉसिबल ही नहीं। मैं भी अगर बैल खरीद के ला लेता हूँ कुर्बानी के लिए, तो जब तक कुरैशी के लोग नहीं आएंगे और वो काटेंगे नहीं, तब तक के जो है वो होगा नहीं। तो हाँ, हमने हमारी संगठन की तरफ से कल कुरैशी बिरादरी के सभी लोग आए थे पूरे नांदेड़ जिले के, और उन्होंने ये वादा किया कि हम कोई अपने तौर पर कर रहे हैं। बुद्धिमान लोक, बुद्धिजीवी लोक, वकील या सर्वांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे
की यावर्षी गोवंशच्या कोणत्याही जनावराची कुर्बानी मुस्लिम समाजातर्फे केली जाणार नाही आणि कुरैशी बिरादरीच्या सर्व संघटनांनी सुद्धा आमच्या या विनंतीला मान देऊन त्याच्याशी सहमती दर्शविलेली आहे आणि ते सुद्धा कोणत्याही गोवंश जनावराचा बली किंवा त्याचं कुर्बानी करण्यासाठी ते लोक येणार नाही. म्हणून आमची विनंती आहे की सर्व समाजामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आपण ही बातमी पसरवावी आणि प्रशासनाला आम्ही ज्या विनंती करणार आहोत त्या विनंती सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे सविस्तरपणे, आता रिपीट करणार नाही मी, की त्या संघटना विनाकारण कायदेशीर लोकांवर कायदेशीर जनावरांवर बंदी घालण्याचा आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या संघटनांना सूचना देऊन कायदेशीर नोटिसा देऊन त्यांना पाबंद करण्यात यावे आणि त्यांनी जर एखादी कृत्य बेकायदेशीर केली तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा कार्यवाही केली पाहिजे. आणि गोवंशच्या कोणत्याही जनावरांची कुठेही कुर्बानी झाली आणि त्यावर आपल्या शासनातर्फे प्रशासनातर्फे जर गुन्हा रजिस्टर होत असेल तर त्या कुर्बानी करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आरोपी केलं पाहिजे, परंतु त्याच्यासोबत गोवंश विकणाऱ्याला सुद्धा आरोपी केलं पाहिजे. ही आमची मागणी. कायदा असताना प्रेस कॉन्फरन्स कायदा आपल्या ठिकाणी आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला सांगावं लागायला लोकांपर्यंत की बाबा हे कायदा आहे. कायदा प्रत्येकाला माहीत नसतो. अनेक लोक असे आहेत की ज्यांना कायदा माहीत नाही. सोशल मीडिया समाज माध्यमातून मुस्लिम आणि हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा गोवंशच्या नावाखाली विघातक अशा पोस्ट केल्या जातात. त्याच्यावर बंदीसाठी आपल्याकडून काही आम्ही बंदी घालावी, त्याच्यावर नियंत्रण ठेवावं आणि त्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कार्यवाही करावी ही आमची विनंती. समाजाचा सर्व स्तरातून आपल्याला या विषयावर पाठिंबा आहे. आज जी मीटिंग झाली त्यामध्ये सर्व समाजाच्या सर्व संघटना आणि सर्व प्रतिनिधी आले होते. त्या सर्वांनी याच्यावर आपली सहमती दर्शवली. बेकायदेशीरपणे जे लोक वागतात, ज्या संघटना मध्यंतरी येऊन कायदा हातात घेतात त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करावी.